दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. पहिला सामना दुसऱ्या फेरीत जो झाला होता त्यामध्ये लोहपाडा संघाने बाजी मारली, तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी सुरू आहे. कर्नलपाडा संघाचे प्रेक्षक सध्या नाराज असतील आजच्या दिवसामध्ये थोडेसे, कारण पहिल्याच सामन्यामध्ये त्यांना थोडीशी नाराजी ही नक्कीच बघावी लागते. सध्या आज आकाश जाधव नव्हता त्या संघामध्ये. एक फलंदाजाला त्याने मिस केलं, एक गोलंदाजाला मिस केलं. दरम्यान मॅच सुरू झाला एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न घातक ठरू शकतं, मात्र थ्रो थोडासा नक्कीच खराब होता असं म्हणावं लागेल, थोडासा ॲक्युरेट नव्हता. बघा, सह्याद्री स्पोर्ट्स भापाणे संघामध्ये मनोहर नाईक सारखा एक ज्येष्ठ खेळाडू आहे आणि ते गिरीज संघामध्ये सुद्धा त्याच वयाचा अजून एक खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. क्या बात आहे, बॅक टू द बॉलर, चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडूची समाप्ती. बेस्ट वर्सेस बेस्ट चालू असलेली ही लढत. विकास वाडा या वर्षामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. आकाश झानवे याच्या समोर नक्कीच ते फलंदाजी करतात. बऱ्याच दिवसानंतर अजयला बघून बरं वाटतंय, कारण कधी कधीच असे सर्व एकूण साईड पॅक बघायला मिळते. आज राकेश चौधरी, आज अशोक लहांगे आहे ऑन साइडला. सुरेख फटका आहे, मात्र शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता. शतरक्षकाला संधी नाहीये. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तरी पण संतोष डावले आजच्या या संघामध्ये मला वाटते नाहीये. संतोष डावले अजून एक उत्कृष्ट खेळाडू, नक्कीच त्याची आठवण या ठिकाणी झाली. या ठिकाणी खराब फलंदाजी, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये नक्कीच थोडासा टॉपेज लागला. क्वाट बाहेंड विकेटच्या पद्धतीने बाद झालाय. अजयच्या हातामध्ये चेंडू विसावला. बाद होतोय फलंदाज विकास वायडा. थँक्यू डीजे. यानंतर आई एकविरा स्पोर्ट्स वाकेपाडा आणि गावदे स्पोर्ट्स पोमन या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतोय. चला लगेच उपस्थिती दाखवा. आई एकविरा स्पोर्ट्स वाकेपाडा आणि गावदे स्पोर्ट्स पोमन. ऑन साइडच्या दिशेने खेळायचा होता. ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला खेचलाय. शतरक्षकाला आहे त्या ठिकाणी लॉंग ऑनचा चेंडूला फील्ड केलाय आणि फलंदाज आल्या पावली हेमंत लाखात यांना मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जावं लागेल. झाले छलचितच्या रूपानं बाद. Remix. विकास भोईर नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विकास याच्याकडनं अपेक्षा असतील बापाने संघाला चांगल्या फलंदाजीची. ऑफ साइडला कॅच या ठिकाणी राकेश चौधरी याच्या हातामध्ये विसावलाय. फलंदाज या ठिकाणी अजून एक बाद झालाय आणि पाहतोय आपण ही पहिली हॅट्रिक आजच्या दिवसातली साधली जाते आकाश धानवी याच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. थँक्यू डीजे. आदरणीय सन्मान्य राजूभाई मात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. मात्रे क्लीन सर्व्हिस चे मालक आणि एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व सन्मान्य श्री राजूभाई मात्रे, खूप खूप स्वागत आहे आपलं. आगतम स्वागतम वेलकम पुन्हा एकदा सन्मान्य राजूभाई मात्रे, खूप खूप स्वागत आपलं. राजूभाई या आणि आपण नसतं बा दादा, खूप खूप स्वागत आपलं.
राकेशच्या या पहिल्या चेंडूवरती थँक्यू डीजे राकेश याचं स्वागत काय सुंदर केलंय. वेलकम हितेश. अजून एक चांगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विनोद याचा. विनोद याने अगोदर सुद्धा मॅच बनवला होता. मॅच मध्ये नक्कीच आणलं होतं ते म्हणजे सह्याद्री स्पोर्ट्स बापाने या संघाला. आता मात्र त्याला त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. आज तारणहार म्हणून म्हणावं लागेल विनोद राया त्याला. अष्टपैलू खेळाडू आहे आणि विनोद याच्याकडनं अपेक्षा नक्कीच वाढलेल्या आहेत कारण की पहिल्या मॅच मध्ये त्याने जबरदस्त काम केलंय. राज्य करावं लागेल या गोलंदाजीवरती गिरीशच्या विनोद याला. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूला उचलेल फेकेल मिसफिल्ड झाले आणि जोपर्यंत चेंडूला रिटर्न करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 14 या धावसंख्येवरती. राकेशचे 3 चेंडू टाकून झालेत. मी म्हणेन आकाश दानवे असेल किंवा मग संतोष डावले असेल त्यापेक्षा सर्वात खतरनाक गोलंदाज जर कुठला असेल गिरीश संघाचा तर तो राकेश चौधरी. दोन्ही साईडला चेंडूला मूव्ह करतोय. त्याच्याकडे स्पीड आहे. त्याच्याकडे बघा आता ते स्पीड मध्ये बीट केलाय. यष्टीरक्षक सुद्धा बीट झाला होता. चेंडू अडलाय आणि या ठिकाणी अजय काय करतोय तर इथे पंचांनी निर्णय दिलाय की थर्ड अंपायर. पंच हा चेंडू लिगल होता की वाईट होता. बॅट लागली होती. ओके तर मला वाटते 2 धावा पूर्ण होतील का हेच पाहिलं जात आहे की मग फलंदाज बाद होईल. विनोद थोडासा स्ट्रगल करताना दिसला होता मात्र पाहणं गरजेचं आहे. चला फलंदाज या ठिकाणी नक्कीच बेनिफिट गोज टू कीपर. फलंदाज बाद. भरपूर टफ डिसिजन या ठिकाणी कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय ज्या कंडिशन मध्ये पंच थर्ड अंपायर भरपूर विचार या ठिकाणी केला गेला आणि नक्की क्षेत्ररक्षकाच्या बाजूने निर्णय या ठिकाणी जाईल. ज्या पद्धतीनं प्रयत्न चांगला होता. थोडासा हातातनं चेंडू जो सोडला तो चेंडू थोडासा जोपर्यंत फलंदाज क्रीजच्या बाहेर आहे तोपर्यंत थोडासा स्टंप जो होता तो स्टंप थोडासा डिसबॅलन्स झालेला त्यावर बेनिफिट गेलं ते क्षेत्ररक्षकाला. काय जबरदस्त चांगली प्रसंग अवधानपणा दाखवला गेलाय. कठीण डिसिजन आहेत अशा पद्धतीने देणं. राईट मोर द विकेट. ऑनसाइडच्या दिशेनं विकास आलाय. विकास मसे गेल्या वर्षामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये होता. या वर्षामध्ये आपण जर पाहिलं विकास याला तर थोडासा मागे त्याला खेळवलं जाते. मात्र एक संधी तुमच्याकडे असते तुम्हाला साबित करण्याची तुम्हाला सिद्ध करण्याची तुम्हाला या मैदानामध्ये पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येण्यासाठी. ती संधी या ठिकाणी त्याच्याकडे आलेली आहे. आता हर्षद मैदानामध्ये अजून सुद्धा आहे आणि हर्षद असा फलंदाज आहे की तो कुठल्याही क्षणी
त्याचा घेर चेंज करू शकतो. आज सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी जास्त काही केलेलं नाही, मात्र आज आता या सामन्यामध्ये त्याला गरज आहे त्या संघासाठी. शेवटचा चेंडू आहे, ऑन साइडला खेळायचं होतं, चांगला फटका खेळलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दिलाय, फुल टॉस डिलिव्हरीवरती. इथे मात्र हे चेंडू हर्षद जेव्हा फॉर्म मध्ये असतो तेव्हा नक्कीच त्याच्याकडनं षटकार चौकारांसाठी जाताना बघायला मिळतात. आज मात्र नक्कीच नशीब थोडस बलवत्तर आहे ते गोलंदाजाचं, आणि या ठिकाणी फलंदाज बाद झाला. धावसंख्या आहे ती म्हणजेच 16 धावा, 17 धावांचं लक्ष. परवाच्या दिवशीचा एक मॅच आठवतो नागल्याच्या मैदानावरती, 18 चेंडूमध्ये 17 धावा डिफेंड झाल्या होत्या. वाघोबा स्पोर्ट्स या संघाने त्या डिफेंड केल्या होत्या. मामनगाव वाघोबा बी संघाने त्या धावा डिफेंड केल्या होत्या आणि नागल्याचा संघ होता. असंच काही चित्र बघायला मिळेल का सुरुवातीच्या षटकामध्ये? नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. विकेट जर मिळाले तर नक्कीच एक चांगला मॅच होऊ शकतो. चला आपण टॉस करूया. या ठिकाणी आपण टॉस करतोय तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि गावदेवी पोमन. हॅलो चिक. चला दोन्ही कर्णधार या. वाकीपाडा आपला कर्णधार या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. आपला कर्णधार अजून पोहोचलेला नाहीये. पोमन संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. जरा या लवकर या रवी जरा. हा टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपल्याला या ठिकाणी उपस्थित लाभलेले सन्माननीय श्री राजूभाई म्हात्रे, अधिक्रम उद्योग आणि माते क्रेन सर्व्हिस चे नक्कीच करता धरता आहेत. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय राजूभाई यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यावं आणि हा टॉस करावा अशी मी राजूभाई यांना विनंती करेन. राजूभाई म्हात्रे कृपया करून आपण या ठिकाणी टॉस साठी यावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. मोरी या विभागातून कार्यरत असलेले आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. राजूभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. सन्माननीय राजूभाई म्हात्रे यांच्या हस्ते टॉस केला जातोय. पोमन संघाने सांगितले की आम्हाला काट हवाय, मात्र आलाय छापा. मी राजूभाईंना विनंती करेन त्यांना शुभेच्छा द्यावं आणि आपण आसनस्थ व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. थँक्यू. तर टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे वाकीपाडा संघाने. रवी काय घ्याल? बॅटिंग घेण्याचा प्रयत्न करायला या ठिकाणी चेस होतात या मैदानावरती, मात्र आज बॅटिंग घेऊन डिफेंड करण्याचा प्रयत्न का करताय? कारण की तुमच्या गोलंदाजीवरती एवढा विश्वास तुम्हाला नक्कीच आहे या मैदानावरती. हो नक्की. खूप खूप शुभेच्छा असतील. वेळ आपल्याकडे नक्कीच कमी आहे. पोमन संघ तुम्हाला प्रथमतः जर टॉस जिंकलं असतं काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग मला वाटते त्यांनी घेतले म्हणजे तुम्हाला क्षेत्ररक्षण करायला आवडीसारखं मनासारखं मिळालेलं आहे. कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. खूप खूप शुभेच्छा. ओरटो क्रिकेट. चला मॅच या ठिकाणी सुरू झालाय आणि एक धाव नक्कीच मिळाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का पाहणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी टॉस झालाय आणि टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे वाकीपाडा संघाने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आकाश धानवी आणि अशोक लहांगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 3 वरती. हेमंत लाखात याला हे जे षटक आहे ते टाईट ओव्हर टाकावी लागणार आहे. ज्या पद्धतीनं त्याने सुरुवात केली, 17 धावांची गरज 12 चेंडू मध्ये जी होती. सुरेख चेंडू, जबरदस्त चेंडू, मात्र सिंगल थांबवावे लागतील. जर तुम्ही सिंगल थांबवल्या तरच तुम्ही या ठिकाणी प्रेशराईज करू शकता समोरच्या संघाला, आणि त्या सिंगल खेळण्यासाठी हे खेळाडू माहीर आहेत. अशोक लहांगे असेल किंवा मग आकाश धानवी असेल, मजबूर करावं लागेल हवेतून खेळायला आणि तेच होताना दिसत नाहीये. त्यांना माहिती आहे की नक्कीच चांगल्या पद्धतीने हा सामना आपण जिंकण्याच्या स्थितीमध्ये आहोत. समोर दिला होता चेंडूला,
विकास याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू आणि आलाय षटकार. अरे ये सब हटा रे सावन की घड़ा, चल अपना चला, चल अपना चला, जल्दी. थँक्यू विजय. काल अक्षय भोईर याने पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्याच्या नंतर सुद्धा 11 धावा डिफेंड केल्या होत्या. या ठिकाणी हवेमध्ये चेंडू आहे. लाईन जी होती ती शॉर्ट केली आणि या इथे आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय अशोक. तसं म्हटलं जातं ना की फॉलो करायचं असेल कोणाला तर नक्कीच चांगल्या गोष्टींना फॉलो करा. चांगल्या गोष्टींचा चांगल्या घटकांचा नक्कीच आधार घ्या किंवा मग चांगल्या व्यक्तींची संगत बाळगा. त्याच पद्धतीनं आपण पाहतोय की ते मात्र चांगले चेंडू टाकावे लागतील. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे विकास मसे. त्या माध्यमातून थोडीशी झाली मिसफिल्ड. एक धाव नक्कीच होती तिथे. 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेनं धावफलक थोडस पुढे सरकलं गेलं. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 13. 6 चेंडू 4 धावा. मॅच अजून सुद्धा बाकी आहे. हे म्हणून एखादी डॉट डिलिव्हरी समोर आहे. कुठला फलंदाज तर आकाश दानवी आहे आणि विनोद आलाय. विनोद याने आज चांगला रेकॉर्ड या ठिकाणी दर्शवलाय. तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहात या क्रिकेटच्या मैदानावरती त्यापेक्षा तुम्ही मैदानावरती काय करता ते फार महत्वाचं आहे. तुमच्या समोर आकाश दानवी असो किंवा मग सचिन तेंडुलकर, ऍज अ गोलंदाज ऍज अ बॉलर तुम्ही तुमच्या टॅलेंटवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तो विश्वास तुम्हाला ठेवावा लागणार आहे. 6 चेंडू 4 धावा डिफेंड करायच्यात बापाने संघाला. हवेमध्ये चेंडू चेंडू वर गेलाय. हे म्हटलं चेंडूच्या खाली आणि चूक झाली. इथे काय घडलंय? नशीब देत, जसं म्हटलं जातं की दैव देत आणि कर्म नेत. या पद्धतीने आपल्याला बघायला मिळाला. ऑपॉर्च्युनिटी बनली होती ती ऑपॉर्च्युनिटी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय दवडली गेली आहे. यापेक्षा गोलंदाज तुम्हाला काय निर्माण करून देईल? ही संधी होती, हा मॅच होता असं म्हणू शकतो. पुन्हा एकदा आकाश हवेमध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा अजून एक संधीचं सोनं करता आलेलं नाहीये बापाने संघाला. आता मात्र तुम्ही विजयाच्या अपेक्षा सोडून द्यायला हव्यात कारण की चेंडू गेलाय चौकार. संघ झालाय विजयी गिरीज संघ. खूप खूप अभिनंदन. काय जबरदस्त मॅच. विनोद रायात याने चक्र फिरवली होती मात्र या चक्राचं नक्कीच धार बोथड करण्याचं काम केलं ते दोन्ही क्षेत्ररक्षकांनी. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आकाश दानवी इज अ मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त फलंदाजी.